पण हे तर चार्ट काही दिसतच नाहीये मला. तुम्ही आउट ऑफ कंट्री आहेत ना, त्यामुळे तुम्हाला हे चार्ट दिसत नाही वाटतं. अच्छा. पण आता आता घेतला तर काय 24 काय काय मला इकडे काय दिसत नाही ना म्हणून कळलं. 24,274 म्हणजे तुम्ही 24,400चा घेणार का पुट सिग्नल? तुम्हाला आता आज एक्सपायरी आहे बरोबर. हा आपण 5 डिसेंबरचा बघायचा. बरोबर. 24,400 24,500 दोन्ही पैकी एक कोणताही बघू शकता. पण सी पीचा ना हा, काय जर जर समजा याच्या खाली आला तर पीईचा. अच्छा. जर मग या चोवीस लाईनच्या चारशे या लाईनच्या वरती जर आलं हा तर मग आपल्याला सी सी साईडला बघायचं आहे आपल्याला. हा तो कोणता बघायचा नेक्स्ट एक्सपायरीचा? ओके. 250 किंवा 24,200. 24,500 पी किती आहे? 24,500 आता ₹255. वेट कर. अच्छा म्हणजे तुम्ही 5 डिसेंबरचा म्हणताय का? हो हो हो, 5 डिसेंबरचा. ओके 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 हा. पण जोपर्यंत तुम्हाला तो बॉक्स तुटत नाही ना, त्या साईडची तुम्हाला मोठी मुवमेंट होत नाही. बरोबर. मग ते असं वाटतं की यार 2-3 एक दिवस आपल्याला चांगलं झालं, रोज आपल्याला होतच हा नाही. बरोबर. चोवीस पाचशे 252 चाललाय पण चार्ट रेडच आहे. वेट करा वेट करा. त्याच्या खाली कॅन्डल आली तर मी तुम्हाला सांगतोय. अच्छा अच्छा. पोहे कसे तर तिखट दे थोडस. पोहे कसे तर तिखट दे म्हटलं. काय काय का- काय म्हणाला साहेब? नाही, मी नाही म्हणालो. अच्छा अच्छा. काय लाईन तुटते का? चाललंय चाललंय, थांबा जरा. आजसाठी काही सिग्नल आलाय का सर? अजून नाही ना? नाही, अजून काहीच नाहीये. कालचं सेलचं सिग्नल आहे, त्याचं ब्रेकआउट नाही झालं आणि ही ट्रेड लाईन तुटली तर सेलमध्ये बसायचं आणि ही ट्रेड लाईन तुटली तर बाय मध्ये बसायचं. अच्छा. हा बरोबर. ट्रायंगल पॅटर्न होतो इथं. थांबा जरा. साहेब ते विनायक सर कुठे आहेत आता? कोणते? ते विनायक सर तुमचे? विनायक नाही हो सर. मग ते दादरला कुठले तरी होते ना परळ दादरचे? जगदीश सर. हा जगदीश. ते ते आहेत. आता असतात का? असतात, ते येतात आधीमध्ये येतात मीटिंग मध्ये. अच्छा अच्छा बर बर. सकाळी त्यांचे ते ट्रेनिंग चालू असतात जिमची. अच्छा अच्छा बर. ट्रेडिंगची एक सायकोलॉजी आहे सर. तुम्ही अच्छा ट्रेड करायचा ना, तुम्ही एक स्वतःचा सेटअप तयार करून घ्या. अच्छा. तो सेटअप असा अभ्यास करा त्याचा की जेणेकरून तो आपला पूर्णपणे हातात बसला पाहिजे. बरोबर. आणि ज्या वेळेस तो तुमच्या पूर्णपणे हातात बसेल ना, त्याच्यावर तुम्ही भरपूर पैसे काढू शकता. पार्थला याच्यासाठी सगळं ट्रेनिंग द्यायचंय मला. पण आता काय त्याला त्याची पण प्रॉब्लेम काय की दिवसभर त्याच्या शिफ्ट ड्युटीज हे ते त्यामुळे त्याला म्हटलं 2 दगडावरती पाय नाही ठेवायचे नाही कधी. नाही, त्याने मग फक्त इन्व्हेस्टमेंट मध्येच राहायचं. हम्म. त्याने ट्रेनिंग नाही काय घ्यायचं. हा ट्रेनिंग घुसायचं नाही तुम्ही.
सेन्सेक्स धावतोय हो. हम्म सेन्सेक्स धावतोय म्हटलं. वेट करा थांबा. सनसेटचा चार्ट ट्रेडिंग व्ह्यूला 15 मिनिटं लेट डिले असते सर. तो दाखवायला दिसतो आपल्याला, एकच कॅन्डल उलटी बसते की मग परत ते सगळं हे होऊन जातं. सगळ्यांना वरच्या बरोबर. गाडीत बसवा, खालच्या गाडीत बसवा आणि मग उलट फिरवा. हो, बरोबर. तर तुम्ही ही लाईन जोपर्यंत तुटत नाहीत ना तोपर्यंत काहीच नका बघू. इथं बघा तुम्हाला हे दाखवतो. पण इथे सुद्धा बघा. मार्केट मार्केट पीई मध्येच जाईल हे शुअर आहे ना? बघू ना, पीई मध्ये जर जायचं असेल ना चांगल्या पद्धतीने, तर मग ते तुम्हाला आहे ना तुझं पूर्णपणे तो बॉक्स तोडला पाहिजे त्याने. हा बॉक्स तोडला पाहिजे. पण आता जर याच्या ओके. खाली आलं तर तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला टार्गेट आहे ना. हम्म. आणि या लाईनच्या वरती गेलं तर इथपर्यंत टार्गेट आहे. बरोबर. तोडतोय बघा आता. अजूनही आपण एंट्री घेऊ शकत नाही ना? काय हो? कॅन्डल क्लोज होऊन द्या सर पूर्ण. पण मला दिसतच नाही तुमच्या ह्याच्यावरती. तेव्हा आता ग्राफ दिसतच नाहीये साहेब. दिसत नाहीये ग्राफ. हा दिसला, आता दिसला. एंट्री एंट्री. ही एंट्री या सेलची अजून. हो. हा बघा. हा बस असा ठेवा. आत्ता तुटला बघा. तुटला. याच्या खालची ही कॅन्डल क्लोज होऊन द्या आणि ते ब्रेकआउट. हा. आणि मग कुठला घ्यायचा? 24,500 का? 24,500 260 रुपये झालेले आहे. हा. 24,450 बघू शकता. 24,450. 24,400 200 दाखवतोय. हो, पण 200ला थांबा जरा. या बघा, मी तुम्हाला म्हटलं ना फॉलोअप जोपर्यंत होत नाही ती फॉलोअप कॅन्डल रेडच खाली आली पाहिजे होती. इथूनच फिरती येऊन अच्छा. खाली येऊन दे जरा त्याला. ओके ओके. चोवीस 450 114 दाखवतोय साहेब. 231 रुपये 5 डिसेंबर. हो, 5 डिसेंबर. सॉरी, 24,450 सीई बघितला मी. हम्म 24,450 पीई 5 डिसेंबर. पीई 5 डिसेंबर. ओके. 231. हो साहेब. हो. बघा आता तो 212 वरनं वरती गेला 230 पर्यंत. हम्म. मी 18 पॉइंट वाढले. मग तेवढ्यात पटकन आता आपण झाल्यानंतर आपण म्हणू शकतो तो 18 पॉईंट वाढले, पण तोपर्यंत तो 18 पॉईंट देईल म्हणून माहित नव्हतं ना. हम्म. तो कुठून फिरणार आहे याची काहीच कल्पना येत नाही मग. बरोबर. पण काय आता वाढेल असं वाटतंय तो पी. वेट करा जरा, थांबा जरा. इथं फक्त एक कॅन्डल क्लोजिंग येऊन द्या, त्याच्यानंतर खाली घ्या तुम्ही. ओके. करू शकते एंट्री. काय काय करू शकते एंट्री. थांबू का घेऊ? घेऊ शकता. किती हेवी क्वांटिटी का नको? नाही नाही, उगाच 4-5 आपले.
20 पॉईंटचं एसेल फक्त जिथं घेतलंय तिथून 20 पॉईंटचं एसेल 20 पॉईंटचं टार्गेट करा फक्त स्कॅल्पिंग मध्ये. हे स्काल्पिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं सांगा बरं. स्कॅल्पिंग म्हणजे चालता चालता आपण टपली मारून जायचं. अच्छा अच्छा, ओके ओके. आता 24,450 बरोबर 231-32 चालू आहे सध्या. हो 233 चालू आहे. घेऊ का आणखीन 5 क्वांटिटी? किती घेतले आता? 5 घेतल्यात. बाद झालं ना सर. रेंज तुटून द्या. रेंज तुटल्यानंतर मोठ्या ह्याच्यावर तुम्ही लावा ना सर 10 क्वांटिटी. ओके ओके ठीक आहे. पण मग रेंज कितीला तुटेल ती? 236? नाही, हा बॉक्स तुटल्यावर. हा बॉक्स तुटल्यावर मग इथं तुम्हाला दुसरी स्ट्राईक मिळेल तिथून तुम्ही 10 क्वांटिटी घ्या. आठवतं का ओके. तुम्हाला धनतेरसच्या आदल्या दिवशी आपण घेतलं होतं एक हो 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 मिनिटला घेतलं त्यानंतर 5 मिनिटाला तुम्हाला ट्रेड आला. हो. बघा आता खाली गेलं. तू अंघोळ करायचं काढून घ्या 10 पॉईंट हा काढून घ्या 10 पॉईंट मध्येच घ्या काढून. म्हणजे आता काढून घेऊ लगेच. एक्झिट करून टाका. मग कितीला घेतलंय तुम्ही? मायनस 520 दाखवतोय म्हणून म्हटलं. 5 लॉट आहेत ना? हो 20 पॉईंटचं एसी ठेवा ना सर. ओके. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की एक साधारण जरी आपल्याला 1000 रुपये मिळाले, 500 रुपये मिळाले तरी काढून घ्यायचं का पटापट? हा हा. ओके ओके. त्याला म्हणजे कसं आहे एक 20 पॉईंटच फक्त एसेल लावायचं. ओके हा. हो, तुमचा आता अजूनही ऑन कॉस्ट आला परत. काय काय? परत ऑन कॉस्ट आला म्हणतो तुमचा जिथे घेतला हो होता. काय काढू का? 234 आहे. 461 रुपये प्रॉफिट. येऊन द्या ना. ही ट्रेड लाईन क्रॉस केली म्हणजे याच्या खाली दुसरा बॉटम त्याचा एक तयार होणार आहे. अच्छा. या ठिकाणी येईल तो. एक 10-15 पॉईंट आलं ना तर ऑन कॉस्ट एसेल ठेवा तुमचा म्हणजे उलट जर फिरलं तर जागेवर तुम्हाला एक्झिट होता येईल असं. बरोबर. 20 पॉईंट पुढे आल्यावर. हो आत्ता 233, 234, 232 चाललं. हो 5 लॉटला मला आता मध्ये मध्ये आता -88 दाखवतं, -150 दाखवतोय बरोबर. आणि मग परत प्लस
400-500 पर्यंत जातोय. मग मला एक नेहमी हा प्रश्न पडतो की आता 500 प्रॉफिट दाखवतोय तर तो काढून टाकावा का नाही. काढून टाकून चालते, पण तिथून पुढे वाढल्यावर मग परत एंट्री नाही करायची हा, तिथून. मग तोच तर प्रॉब्लेम येतो ना नेहमी. अरे यार, मी आताच काढला आणि एवढं एवढं प्रॉफिट गेलं माझ्या हातातून. नाही, तसं काही वाटून नाही घेत मी, तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण मिनिमम किती प्रॉफिट ठेवावं नेहमी. मिनिमम प्रॉफिट किती ठेवायचं, की तुमचा हा स्टॉप लॉस जेवढा तुम्ही ठेवताय तेवढाच ठेवायचा. 1:1. म्हणजे 20 हा तुम्हाला 5 लॉट मध्ये मिळणार असतील तर तुम्हाला 2,500 प्रॉफिट तुम्हाला फिक्स आहे. एकदा 2,500चा लॉस होईल, नाही तर 2,500चं माझं प्रॉफिट होईल. अच्छा, असं अशावरती करायचं का. प्रॉफिट पहिल्यांदा प्रॉफिटचा विचार नाही करायचा. पहिल्यांदा एक विचार करायचा ट्रेड घेताना, किंवा मी एवढे पैसे तिथं लॉस करू शकतोय आता, बरोबर. तर मी एवढं प्रॉफिट घेणार आहे. करेक्ट करेक्ट. ए, उचल का, वय द्यायचं. आता मला ना 217 रुपये प्रॉफिट दाखवतोय बरं. कसं आहे, हो, आता वाढलंय 298. आता 530 झालंय. काय करायचं सांगा. येऊन द्या ना खाली मग अजून त्याला. मग हे असंच असंच होतं साहेब, होऊन द्या होऊन द्या आपण करतो आणि हे ते साला. हा. तुम्ही लॉस करायला जेव्हा थांबणार ना, तुम्हाला बुक करायचं तर करू शकता. ओके ओके. हा तुम्हाला बुक करायचं ना, तुम्ही करू हा. शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ओके होणार ओके. काय आहे तुमचं परत, की तो त्याच्यापेक्षाही पुढे आला की मग आपण तिथं दुकान बंद केलेलं असतं आपण. नाही नाही, हा दुकान बंद केलेलं असतं, पण मग नंतर आपण घ्यायचं का परत, ते नाही, कळत नाही. मग त्या ट्रेंडला परत तुम्ही जिथे एंट्री करणार तिथून उलट फिरल्यावर परत तो आवर होऊन जातो. बरोबर. आता बघा -295 दाखवतोय. आज आपण दोघंच आहोत का. नाही काय आहे, हो. सचिन सर आहेत, समीर सर आहेत, स्वप्नील सर आहेत. ओके ओके. ठीक आहे, मग मी म्यूट करतो. चालतंय चालतंय. हे बघा, आता तुम्हाला याच्यावर अजून एक गंमत दाखवतो. हा. पण 1 मिनिटावर आपण या साईडलाच थांबलेलो आहे. इथं 5 मिनिट वर बघा, इथं एक ट्रेड लाईन पडली. 5 मिनिटाची ट्रेड पडली गई. ही ट्रेड लाईन क्रॉस झाली की तुमचे प्रीमियम बूस्ट होणार आहे. दिसते. पण आता ऑलरेडी ती एंट्री लाईनच्या वरतीच दाखवते. भले आता लाल झाली, टच होते एंट्री लाईनला, पण त्या तिरक्या लाईनला टच नाही होते. प्रीमियम कमी पण होत नाहीत, वाढत पण नाही. पण हे तुम्हाला कसं कळतं, प्रीमियम कमी पण होत नाही, वाढत पण नाही. मी इथं पाहतोय ना, प्रीमियम माझ्या याच्यावर ऑप्शन चेंज मी पाहतोय ना. अच्छा अच्छा. ओके ओके.
नाही, अजूनही कन्फर्म एंट्रीची पोझिशन आलेली नाहीये ना नाही. आपल्या इंडिकेटर प्रमाणे. नाही. तुम्हाला प्रॉफिट दिसत असेल ते एक्झिट व्हा बरं का सर जरा. हो परत हो एक्झिट होऊन जा सर. हो. आता म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे की ही कॅन्डल की ह्याच्या पुढची कॅन्डल जर त्या तिरक्या रेड लाईनच्या वरती गेली तर मग एंट्री घ्यायची परत का कसं म्हणजे? परत एंट्री मग तुम्हाला हिच्या वरती घेता येईल. किती म्हणजे? ही ट्रेड लाईन तुटल्यावर तोपर्यंत नाही. अच्छा अच्छा, ओके ओके. नाही, पण मला काय म्हणायचंय की आता आपण पीई तर रिव्हर्स दाखवतोय पीईच्या ट्रेड मध्ये, काय हो साहेब? टीईच्या ट्रेडमध्ये रिव्हर्स तुमचा फक्त या ट्रेड लाईनच्या वरती येणार आहे. ही ट्रेड लाईन ब्रेक झाली वरच्या बाजूला तर. ओके ओके. पण आता आता तुम्ही जो इंडिकेटर प्रमाणे तो सीईचा घ्यायला पाहिजे, पण आपण तर आधीच्या ह्याच्याप्रमाणे पी घेतला होता. सी म्हणजे अजून सी आलेलाच नाही ना सर ह्याच्यात. सी कुठे घ्यायचा आहे? ही हिरवी ट्रेड लाईन आलेली ही वरनं. ओके. हिच्या वरती तुम्हाला सीई घेऊन चालायचं आणि रेड ट्रेड लाईनच्या खाली तुम्हाला पीई मध्येच बसायचंय. अच्छा अच्छा, बर. सर जी, हा बोला ना सर. निफ्टी बँक निफ्टी अपोजिट चालत आहे. तर
असं एक अंदाज वाटत नाही की आज निफ्टी खाली येईल असं. नाही पाहू ना आपण, कारण की हे बघा आता ही ट्रेड लाईन तर ब्रेक झालेली आहे आणि तुम्हाला बिलकुल. चांगला जर ट्रेड पाहिजे असेल, हम्म. हे बघा आता हा 3 मिनिटाचा चार्ट पण लावला इथे. हम्म. मुळे त्याचा सर बघा, किती आला आता? 260. हम्म. हे बघा हम्म. आता याचं कसं आहे, इथून आलेली, त्यामुळे हे हम्म. तिथे इथपर्यंत तुम्हाला येणारच आहे तो. याच्या आधी चालेल. थांबून जरी फिरला तरी सांगता येत नाही, पण तुम्हाला ते एक चांगलं प्रॉफिट देते. हम्म. हम्म. मी तुम्हाला सांगतो आता इथे 5 मिनिटावर मेन आपण टाइम फ्रेम कोणती स्टँडर्ड वापरतो, 5 मिनिटाची. 5 पण मिनिटाची. आता आपण घेऊ शकतो का मग हा ट्रेड? काय हो सर? तुमचा निघला का आत्ता? कुठला? आत्ताचा घेतलेला निघाला? आहे, चालूच आहे तो. ओके. याच्या खाली ज्या वेळेस क्लोजिंग येईल ना, त्यानंतर तुमचा अजून खाली प्रीमियम वाढणार. पण ती आत्ताशी ब्रेक करते ती. हा. आपण 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार एंट्री केलेली आहे, त्यामुळे ही इथंच फिरता येते अजून. ओके ओके. मग 5 मिनिटाची टाइम फ्रेम दाखवा बरं. हे काय, ही 5 मिनिटाची ही ट्रेड लाईन आहे ही खालची. पण मग आता तुमची ती येलो लाईन कुठे एंट्रीची? 5 मिनिटावर येलो लाईन तुमची फार खाली आहे. 5 मिनिटाला तुमचं एकच सिग्नल आलता निवडणुकीच्या रिझल्टच्या आदल्या दिवशी. ही येलो लाईन इथं आलेली आणि त्यानंतर मार्केट कंटिन्यू याच्यामध्ये कंटिन्यू 5 मिनिटावर सिग्नल मिळत नाही. नाही, पण येलो लाईन आणि ग्रीन लाईन दिसत का नाही एका चार्ट मध्ये? एका चार्टमध्ये हा, म्हणजे आता तुमचं नॉर्मली जर हा सेलचा सिग्नल असेल तर येलो लाईनला एंट्री पॉइंट असते आणि मग खाली एक एक असतात. तर प्रत्येक टाइम फ्रेमला सिग्नल वेगळा राहणार ना सर. नाही नाही, ते बरोबर आहे, पण पाच पाच मिनिटाच्या कॅन्डल मध्ये घेतो ना आपण. हो, पण हे स्कॅल्पिंग ट्रेड आपण 1 मिनिटावर घेतो. ओके ओके. स्कॅल्पिंग ट्रेड 1 मिनिटावर आणि 5 मिनिटावर तुम्हाला इथे. तर करंट विंडो 1 मिनिटाची ठेवली का? हा, करंट टाइम फ्रेम 1 मिनिटाचा ठेवला का तुम्ही? हो. ही आता मी 5 मिनिटं लावली आहेत. या 5 मिनिटावर ही ट्रेड लाईन ब्रेक झाली तर इथं तुम्हाला एक नवीन बॉटम तयार करताना दिसेल. या लेवल पर्यंत येईल मार्केट. पण दोनशे याच्या फक्त क्लोजिंग येऊन द्या कॅन्डलची. आता सरांची एंट्री या ठिकाणी वरती झालेली, त्यामुळे त्यांना ते दिसते प्रॉफिट. माझी एंट्री ना सर 228 ची आहे. हा, आता 235, म्हणजे जवळपास एक 7 पॉइंट वरती आहे. 7-8 पॉइंट. 50च्या आसपास निघून जा. आणि जर हो, समजा, तसंच करेल. हा जर समजा याच्या खाली जर कॅन्डल आलीच तर मग हा, अजून 20 पॉईंट तुम्हाला मिळून जातील. बरोबर. कारण की ही ट्रेड लाईन तोडल्यानंतर मार्केट पुन्हा या ठिकाणी येऊन टेस्ट करणार, थोडं इथं टाइमपास करून मग दुसरा बॉटम देणार. पण मग हा 244च्या वरती नाही जाणार. मग हा 244 हा ला टच करून एक तर खाली येईल नाही तर वरती जाईल. 243 आहे, 243.25. हा, तेच म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 24450 पी. हो, नेक्स्ट एक्सपायरी. तर ट्रेंड सगळा इथून चेंज होतो. इथेच आपल्याला अर्ली एंट्री होऊन जाते आणि त्याच्यामुळे होतं काय की आपण लवकरात लवकर एक्झिट होऊन जातो ना. बरोबर.
झिरो झिरो करण्यात याच्यामुळेच तर मेन म्हणजे हे होऊन जातात पूर्णपणे. काय होऊन जातं? जे हिरो झिरो करणारे असतात ना, हा हा हा. ते हे जे काय चालतं नाही एक्सपायरीच्या दिवशी, याच्यामुळे ते झिरो होऊन जातं. अच्छा अच्छा, ओके ओके. तर ऑन कॉस्ट आल्यावर का लक्ष ठेवा. हो हो. नाही, मी काढला साहेब, ट्रेड काढला तो. झालं ना प्रॉफिट ते बघा. हो, 236 ला मी काढला. 1100 रुपये प्रॉफिट झाला मला. ओके, चला आता सी ची तयारी करून बसा. इथे तुम्हाला सिग्नल येईल आता. होऊन दे ही कॅन्डल या या ठिकाणी, इथे तुम्हाला खाली परत एंट्री मिळेल. हे असंच खालीवर खालीवर होणार आहे आता सध्या. हीच शंका वाटत होती की बँक निफ्टी अपोजिट चालत होता. बँक निफ्टी आहे का इथं टॉपला निघली, बँक निफ्टी बॉक्सच्या बाहेर आली बरं का. अजून 15 मिनिटं जर समजा याच ठिकाणी जर थांबली, 15 मिनिटाची एक कॅन्डल, तर तुम्ही वरचा ट्रेड घेऊ शकता. हे बघा, आता ही बँक निफ्टी तुमची 3 दिवस एका रेंज मध्ये, 1 2 3 दिवस एवढी. सोडली ना. हा, बँक निफ्टीचा सिग्नल येतोय का? बँक निफ्टीचा बायचा सिग्नल आहे. अच्छा, अगोदरच आहे, हो इथलंच आहे. बर. बँक निफ्टीचा एक ट्रेड करू शकता तुम्ही इथून पुढं. बिलकुल. 52 किती 650 ना, 52 600. 53,000 पर्यंत तुम्हाला येईल मग. हम्म. बरंच मागे जावं लागतं, मोठ्या टाइम फ्रेम वर बघून दे मला. येऊन द्या, आहे का इथपर्यंत येणार आहे चांगलं. हा गॅप फिलअप मध्ये घुसली ती आता. बँक निफ्टीला इथे एंट्री मिळेल तुम्हाला. इथं परत दुसरी कॅन्डल आली तर इथं छोटी क्वांटिटी करा, इथं खाली आल्यावर ऍड करून मग वरती येऊ शकता. स्टॉप लॉस छोटा ठेवा, बॉक्सच्या आतमध्ये स्टॉप लॉस ठेवा. आणि तशी 1 मिनिटावर जर बघितलं, तर 1 मिनिटावर तुम्हाला सिग्नल पण असेल बँक निफ्टीचा. साहेब, मी तो एक 2 दिवसापूर्वी 24 डिसेंबरचा 53,500 सीई घेतला होता. तो 400 रुपयाला घेतला होता. आता आज आत्ता तो ह्या क्षणी दाखवतो 560 570. तर तो काढून टाकू का? इथपर्यंत घ्या ना टार्गेट. नाही, कारण मग उगाच काय माहिती का, परत कमी झालं तर चांगला प्रॉफिट चांगला आहे, म्हणजे नाही, महिनाभराचा प्रॉफिट मिळालाय मला ह्याच्यातच. येईल ना, इथपर्यंत तो येईल. तो फिरत फिरतच येणार, कारण की मंथली एक्सपायरी येईल तुम्हाला, पहिल्यासारखी गोष्ट राहत नाही. तुम्ही जसं बरोबर.
क्रूड ऑइल वगैरे बघताना त्या पद्धतीनेच चालतो तो. 2 दिवस सुस्त पडून राहणार, एकच दिवस मुवमेंट देणार, परत 2 दिवस शांत राहणार. बरोबर. तर आता हा या बॉक्सच्या बाहेर आलेला आहे, बर. त्यामुळे तुम्ही चालू शकता. आणि बुक ठीक. करायचं असेल, एकच लॉट असेल, दिसतंय प्रॉफिट, घ्या काढून. मग दोन्ही सुद्धा तुमच्याकडे पर्याय आहे की तुम्ही आता हो. आहेच तो, आणि हा टार्गेट सुद्धा आहे तुम्हाला. हा, म्हणूनच म्हटलं की ठेवावा का काढावा हेच ठेवला कळतोय. तरी चालतोय, हा तुम्हाला इथपर्यंत येणारच आहे. मी 24 डिसेंबरचा घेतलाय. हो, आता मंथली एक्सपायरीच आहे तुम्हाला. अच्छा. तो जाईल बुक प्रॉफिट 1 पर्यंत. हो, 24 डिसेंबर महिन्यात तर 1000 पॉईंट खालीवर तर होणारच नाही ना. एक सायकोलॉजी आहे की 1000 पॉईंट खालीवर तो होणारच आहे. या महिन्याचे जर बघितलं तर मंथली कॅन्डल मध्ये तुम्हाला कमीत कमी 2500-3000 हे दिसतोय तुम्हाला. बरोबर. 1000 पॉईंट थोडं वरती जर रिट्रेसमेंट दिली तर काय फरक पडतोय त्याने? त्या ह्याच्यात तुमचं बरोबर. आठ निघून जाते. शॉर्ट कव्हरिंग तुम्हाला मिळून जाते. बरोबर. हे बघा, आता या ठिकाणी जो तुम्ही इथे इथे निफ्टीला बाय करून चालू शकता. कुठला? निफ्टीचा घ्यायचा आहे तर 5 डिसेंबरचा तुम्हाला बघावं लागणार आहे. 250चा 24250. ओके. किती? कुठला? 24250. काय? नेक्स्ट एक्सपायरी. सी ना? सी कॉल ऑप्शन. आणि कुठला महिना? नेक्स्ट एक्सपायरी. एक्सपायरी चेंज करायची. 24,350. हो. हा. पी. सी कॉल ऑप्शन. ओके. सीई. आणि तारीख कुठला? 28 नोव्हेंबर का 5 डिसेंबर का 12 का 19? 5 डिसेंबर. वीकलीची अजून. ओके. हा छोटा एल ठेवायचा. ओके. हा छोटा एल ठेवून तुम्ही चालू शकता. 180 दाखवतोय. नाही, 24250. हो. 24,350 ना, असं काय करताय? नाही, 250. 350 हा ओटीएम मध्ये जातोय सर. 24300 चालू आहे आता. 236 दाखवतोय. हा. मे बी हा पॅटर्न बनवत असणार आहे. कशावरून? एक मिनिट. त्या असं काहीतरी बनवतो. ज्यावेळेस एका रेंज मध्ये मार्केट असतं ना, त्यावेळेस छोट्या क्वांटिटीने छोटी छोटी प्रॉफिट घ्या. ओके. आणि ज्या वेळेस ही रेंज जी हा. आहे तुम्हाला दाखवलेली, हा. ती रेंज ज्यावेळेस तुटेल त्यावेळेस तुम्ही मोठ्या क्वांटिटीने मोठं टार्गेट घ्या ना. बर. मी त्यासाठी तुम्हाला स्कॅल्पिंग ट्रेड करत नाहीये, जेणेकरून तिथं कंट्रोल राहत नाही सर. बरोबर. बरोबर. पण मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. जर आपण आता मी जसं म्हणजे मी पण एक्सपेरिमेंट करतोय वेगवेगळे. तर मी 24 डिसेंबरचा मी घेतला होता निफ्टी, सॉरी बँक निफ्टी. त्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट झालंय मला. कळलं का? पण मग असे महिन्याच्या पुढचे घेऊन ठेवावे का? 2-2 ट्रेड असे? तसे जर विचार करायचं, तुम्ही 3 महिने पुढचा घेऊ शकता जास्तीत जास्त. हा. त्याच्या पुढे जाता येत नाही.
नाही ते एक महिन्याचा जरी मिळाला तरी भरपूर झालं आपल्याला, करू असं शकता. मला म्हणायचं. तुम्ही 1 मिनिटाची टाइम फ्रेम बघा किंवा 15 मिनिटाची बघा, त्याच्यानुसार तुम्ही चांगलं करू शकता. ओके ओके. आता तुम्ही इथे 15 मिनिटाची जर बघितली टाइम, सॉरी, हा ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम. बरोबर. इथं ट्रेड लाईन तुटलेली, म्हणजे इथं जेव्हा आपला बाय सिग्नल निघला होता ना 1 तारखेला आपल्या इलेक्शनचा रिझल्ट, हा तो सिग्नल इथं रिटेस्ट झाला आणि तिथून पुढे वरती निघलाय. अजून हो त्याला हा अडथळा आहे. म्हणजे तुम्ही याच ठिकाणी 1 महिन्याचं घेतला असतं तर हा तुमचं निम्म प्रॉफिट झालं. पुढचं निम्म हो प्रॉफिट हे क्रॉस झाल्यावर असं बरोबर मोठा या ठिकाणावर मोठा सेल आला होता. बरोबर हा चार्ट आपल्याला सांगतोय बघा, इथपर्यंत तुमची सेलिंग झाली, इथून परत बाईंग उठली. बरोबर. मला जागा एवढीच आहे आता सध्या वरती, पण हे जर तुटलं तर मग वरती चांगली आहे. मग 24,500 घेऊन चालायचं. ओके ओके. आता नेक्स्ट एक्सपायरी जर तुम्ही जो घेतलाय तर थोडं हम्म. जरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत खाली जरी दिसला तर तुम्ही राहू शकता का, तर 24,500 पर्यंत येणार आहे. आपण नेक्स्ट एक्सपायरी मध्ये हा बरोबर. हा हे टार्गेट म्हणजे रेंज आहे तुम्हाला बाय साईडला. इथं बरोबर 3 दिवस घालवणार आणि मग ज्यावेळेस ही ट्रेड लाईन तुटेल त्यावेळेस तुम्हाला हा मोठा ट्रेंड मिळणार, पण तोपर्यंत आपल्याला दम निघला पाहिजे, बाकी काहीच नाही. बरोबर. मार्केट बघा ना, आता इथे इथे तुम्हाला ट्रेड लाईन तुटली, एक दिवस इथं ट्रेड लाईन तुटली, दुसऱ्या दिवशी टेस्ट केलं, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 7 दिवसात इथं खाली बॉटम तयार केला त्याने. बरोबर. म्हणजे हा तुमचा 6 7 दिवसाचा ट्रेड झाला ना डायरेक्ट. सिग्नल नंतर आला, ट्रेड लाईन नुसार बघा. बरोबर. आता याला ज्यावेळेस हा वरती जाईल, थोडा एक 20 25% खाली येऊन पुन्हा डबल बॉर्डर टॉप करेल ना, त्यावेळेस तुम्हाला ही अशी लाईन देईल. एक टॉप बनवलेला आहे, खाली आलाय, 2 दिवस परत वरती गेला त्या टॉपच्या खालीच तुम्हाला लगेच लाईन देईल. ही लाईन बरोबर. वरती जाणार. तर अशा पद्धतीने बघायचं. बरोबर. पण आपण 24,200. निफ्टी काय, निफ्टी बाईंग झोन मध्ये गेलाय का, सिग्नल आलाय? नाही, अजून सिग्नल नाही आला. सिग्नल येईल पण ते आता वरती येईल थोडा. पण आपण आपल्या ट्रेड लाईनने आपण बसून गेलोय, काही टेन्शन नाही. ओके. तुमचा प्रॉफिट चालू आहे असेल. हो 261 रुपये चाललाय तो आता. 30 हो प्रॉफिट चालू आहे. आणि आता फक्त हा जो खालचा टेबल आहे तिथं लक्ष देऊन थांबायचं. इथं एकदा 80%च्या खाली ड्रॉप झालं की एक्झिट होऊन जायचं. म्हणजे किती लॉट टाकले होते बघा, तुम्हाला सफिशियंट असेल प्रॉफिट तर बघा, प्रॉफिट बुक करून घ्या, ऑन कॉस्ट असेल लावा वाटलंच तर. चोवीस 250 सी ना? हो काय? हा हो, चालू आहे प्रॉफिट.
घ्या एक्झिट करून. हो. सरजी मी झूम मधून एक्झिट होत आहे, ऑफिसला निघायचंय. हो हो चालतंय. चलो थँक्यू. केला का नाही ट्रेड एखादा? नाही, ट्रेड नाही केला मी, बघतोच अजून. ओके ओके. झालं का मुळे साहेब कट? हो, हो. मी फक्त 2 लॉट ठेवले. ऑन कॉस्ट रिझल्ट ठेवा त्याचा, त्याला हा, जास्त नका. 24,250 सीईचा. ओके. पण आता बाय ब्रेक होईल असं वाटतंय का तुम्हाला, का नाही अजून? नाही, पण वरतून रिजेक्शन घेतलेले आहे ते थोडं आता इथं खाली येईल आणि मग वरती येईल परत. वरती आलं हो ते का? नाही तर इथं साईडवेज थांबल, इथं टाइम डिके करत आणि इथून परत खाली येईल. ही ट्रेड लाईन तुटली, आता लक्षात हो, ठेवा ट्रेड तुमचं कसं राहणार. ही ट्रेड लाईन तुटली की परत पीई मध्ये, बरोबर. तोपर्यंत हा असा युटर्न मारेल, इथे एक ट्रेड लाईन टाकल. जर इथली वरची ट्रेड लाईन तुटली तर परत सीई मध्ये बसा, काही हरकत नाही. अच्छा अच्छा, बर. येते काय एक लक्षात घ्या. हे बघा इथून खाली आलं मार्केट, एक छोटा टॉप बनवला, पण त्याच्या रेंज मध्ये बनला का नाही बनला. परत खाली आलं, इथं बांधला. इथं बांधल्याबरोबर त्याने ट्रेड लाईन टाकली, ट्रेड लाईन क्रॉस झाली, वरचा ट्रेड मिळाला. सेम इथं तीच कंडिशन येणार. आता तो इथपर्यंत येणार खाली, कुठपर्यंत? इथपर्यंत. हा जो दिलता ना एस एल मी तुम्हाला, हा हा हा. हा इथपर्यंत येईल. इथं टाइमपास करून परत असं वरती येईल. वरती येताना इथे एक ट्रेड लाईन देईल ओके ओके. आणि ती ट्रेड लाईन क्रॉस झाली की मग तुम्हाला परत बाय साईडला बसायचं. म्हणजे तुमची अपॉर्च्युनिटी कुठं बसणार आहे? बाय साईडला बसणार आहे. एवढं जरूर करा. ओके ओके, आलं समज. हा, ज्यावेळेस हा स्विंग दुसरा तयार होईल तर या टॉपच्या वरती दुसरा टॉप बनवणार तो. बरोबर बरोबर. पण लाईन क्रॉस झाल्याशिवाय एंट्री करायची नाही. करेक्ट करेक्ट. निफ्टीचं बाईंग व्हॉल्यूम सुद्धा कमी झाला, 74% झाला. मुळे सर बोला साहेब. एनजी करू शकता बरं का कशामध्ये? सेलमध्ये. कुठला घेऊ? एनजी एनजी नॅचरल हा, नॅचरल गॅस अच्छा अच्छा अच्छा. सेलमध्येच चालल्या. नाही, तेवढं नाहीये कॅपिटल, एक लॉट घेण्या इतकं नाहीये. ओके, फ्युचर एवढं नाही ना. हा, नाही मग ठीक आहे. 60,000, 40,000, 60,000 मध्ये येणार नाही. हम्म. पण आता मला सांगा, तो मग निफ्टीचा दाखवा बरं. हे काय, हा निफ्टीच लावलेला आहे. हा, मग आता निफ्टी जर ते ग्रीन कॅन्डल चढत चढत जर त्या वरच्या येलोला गेली हम्म. आणि ती क्रॉस झाली, म्हणजे तो ही जर येलो लाईन क्रॉस झाली ना, हा तर हा जो पट्टा आहे हा डॉटेड बनणार आहे. बरोबर. हा डॉटेड झाला ना, तर हा पॅटर्न कसा बनवलाय इथं,
तसं इथं कुठेतरी असा एक पॅटर्न बनवणार. मग म्हणजे त्यावेळी कुठला तिरकी लाईन ऑप्शन घेऊ शकता. मग तिरकी लाईन. मग थोडक्यात तुमचं पॅटर्न काय राहणार? ही लाईन तोडली, आता इथून जर समजा अशी तोडली, हा हा असा येणार आणि मग वरती जाणार. बर तर तुम्ही हे व्हायची वाट बघायची, आणि हे झालं तर तुम्ही हा टॉपला बसून जायचं वरती. बरोबर. पण डायरेक्शन आपल्याला मिळालेली बर त्याच पद्धतीने. जर समजा आता हा जर ब्रेकआउट असेल तर इथूनच खाली येईल. मग तुमची एंट्री इथे झाली पाहिजे, बरोबर, हे ओके या ठिकाणी. ठीक आहे. तर एनजी मध्ये फ्युचर करावं लागेल. हम्म हो. नाही पण मला एक जस्ट विचारायचं होतं की आता बघा डिसेंबर 28 डिसेंबर ही 24 डिसेंबर काय काय 28 डिसेंबर जी काय एक बँक निफ्टीची एक्सपायरी डेट आहे बरोबर. हे बघा, हा आता तर काय सांगू? हा बँक निफ्टी थांबा बरं. तर त्याच्यामध्ये जर आपण एक फ्युचर मध्ये जर एक सीई घेतला कळलं का फ्युचर आणि ऑप्शन मध्ये. हा फ्युचर मध्ये आणि एक पी घेतला एक एक लॉट घेतला आणि सोडून दिला मार्केट कल हम्म. तर साधारण एक आपण आज घेतला आणि एक 4 दिवसांनी बघितलं किंवा पुढच्या वीक मध्ये बघितलं तर हम्म. कुठला ना कुठला तरी प्लस मध्ये जाणार बरोबर. बरोबर. हा मग हा प्लस आता फॉर एक्झाम्पल आपण सी पकडूया आणि हा सी फ्युचर जो आहे 28 डिसेंबर एक जस्ट तारीख आपल्या लक्षात राहावी म्हणून 28 डिसेंबरच्या एक लॉट वाढतोय वाढतोय प्रॉफिट होतोय असं समजा की प्रॉफिट आपलं 5,000 झालंय आणि हा कॉल ऑप्शन आहे आणि पुट ऑप्शन मध्ये आपला लॉस होतोय तो पण एक 4-5 हजार झालाय हम्म. असं समजलं तर दोन्ही म्हणजे शेवटी नलिफाईडच झालं 0-0च झालं बरोबर. मग तो 5,000चा जो आहे तो आपण ठेवायचा आणि हा 5,000चा काय म्हणतात तो पुट ऑप्शन विकून टाकायचा किंवा लॉस बेअर करायचा कसं करायचं मग ते. तर कसं आहे सर, आता हे आपलं अंदाजे चाललेले आहे. म्हणजे एक तुम्ही स्ट्रॅटेजी बनवता येईल. हा तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा ट्रेंड कोणता चाललेला आहे. एक लॉंग टर्म ट्रेंड कोणता चाललाय. अप ट्रेंड चालला असेल तर पी तुमचा बुक करून घ्यायचा आणि सी दाबून धरायचा. पी दाबून धरायचा. सी, नाही पण सी बुक करायचा का. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा हा ट्रेंड लक्षात आला पाहिजे तुम्हाला हा की हा ट्रेंड कोणता चाललाय. आता एवढे दिवस हा सी पी मध्ये ट्रेंड चाललाय. बरोबर. 3 वर्ष झाले. तुम्हाला कोणता ट्रेंड होता हा? एक हा सी चा होता. बरोबर. आता तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसतात. आता या ठिकाणी तुम्ही एक सी दाबून जरी ठेवला हा एक, तर 1 महिनाभरात तुम्हाला तो एवढं प्रॉफिट देणार आहे. बर पण लक्षात- सिमिलरली तुम्ही सेम टाइम आपला पी चा पण लॉस देणार ना तेवढाच. मी सांगतोय काय तुम्हाला, जर सी हा जर असेल ना, आता तुम्ही इथं टॉपला घेतला, तुमची एंट्री ओके. टॉपला झाली, तर हो मार्केट खाली आल्यानंतर तुम्हाला काय दिसणार?
पी प्रॉफिटला आलाय माझा. पी प्रॉफिटला. हा. मार्केट तर अप ट्रेंडचं आहे, मग सी माझा लॉस मध्ये. मग सगळ्यात महत्वाचं पी बुक करून घ्या. मग तुम्ही इथं कराल किंवा इथंच कराल, ते तुमच्या हिशोबाने. पण बर. पी परत नाही वाचायचं, मार्केट पुन्हा महिनाभरात वरती येते. बरोबर. म्हणजे तुमचा सी हा जो आहे, हा तुम्हाला व्यवस्थित देणार. बरोबर. बरोबर. पण या कंडिशन मध्ये जर समजा आता तुम्ही इथं घेतलं, इथं तुम्हाला मिळालं, इथं तुम्ही पी पी बुक केला आणि सी चा लॉस काढून टाकला, हा. आणि ज्या वेळेस तुम्हाला महिनाभरात मार्केट वरती येईल तेव्हा मग तुम्हाला ट्रेडच नाही ना. मग कारण तुम्ही एक महिन्याचा ट्रेड करताय, म्हणजे तुम्ही मंथली फक्त एकच पोझिशन बनवणार आहे, महिनाभर ट्रेड. हो. बरोबर. आणि ही ही स्ट्रॅटेजी रोज केली आणि आठवडाभरासाठी केली तर? आठवडाभरासाठी तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही ही टाइम फ्रेम फॉलो करा ना सर. सरळ सरळ. कुठली? 15 मिनिटं? हा. हा. हो. 15 मिनिटाची टाइम फ्रेम केव्हाही चांगली. बर. चालेल. हो का? हा. मग याला हो. सिक्वेन्स बरोबर. बघायची. याला बरोबर. ट्रेड लाईन बघायच्या आणि ट्रेड लाईननी आपल्याला हे करायचं. या ट्रेड लाईन तुम्हाला जसं हे देणार त्यानुसारच चालायचं. करेक्ट. आता हा बस जेव्हा सर, सर मी आता एक्झिट होतोय, कारण माझी आता मीटिंग चालू होईल त्याला. त्यामुळे मी आता एक्झिट होतोय. आणि टोटल प्रॉफिट आता म्हणजे बुक केलेला तो 3,750 आहे. आणि जो कॅरी फॉरवर्ड आहे तो 8,000 आहे. 24 डिसेंबरचा ठेवलेला. ओके. डिसेंबर. हॅलो. हो. हा. हा. काहीच प्रॉब्लेम. ठेवतो मी. हा. चला. ओके. बाय. हो लॉग आउट होतोय. हो हो. सचिन सर केलाय की नाही ट्रेड एखादा?
अजून कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा बरं का. कुणाला काय शंका येते काय. सुमित सर कुठून येत आपण?
कुणाला काही शंका आहे अजून?